आणि म्हणून ध्यान लावणं इतकं सोपं नाही, पण तेच ध्यान लावायचं असेल तर एक सोपा उपाय सांगितला, नित्य इष्टलिंगाचं ध्यान करा. आणि त्या इष्टलिंगामध्ये गुरुलिंग आणि जंगम यांचं स्मरण करा. आणि त्या ध्यानातून जे त्राटक तयार होईल, त्या ध्यानातून जी एनर्जी तयार होईल, ती एनर्जी आत्मउद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून निजध्यास कशासाठी सांगितला? संसारही करा आणि परमार्थही करा, पण संसार करत असताना अडकून बसू नका आणि परमार्थ करत असताना आंधळा करू नका. काय सांगितलं? संसारात अडकू नये आणि परमार्थात आंधळ होऊ नये. जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी परमार्थात आंधळे जे झाले त्यांच्याकरता वचनं लिहिली. लक्षात आलं की? आता तुम्ही म्हणाल परमार्थात आंधळ झालं म्हणजे काय झालं? परमार्थात आंधळ होणं म्हणजे तत्वज्ञान सोडून वागणं. परमार्थात आंधळ होणं म्हणजे वेद, निगम, उपनिषद, धर्मग्रंथ, संत वाङ्मय यांचा विरोध करणं म्हणजे काय आहे? परमार्थात आंधळ होणं आहे. लक्षात हवं. आणि हा आंधळेपणा घालवण्याकरता संतांचं प्रमाण आहे, बुडती हे जन देखवेना डोळा. संसारात बुडणाऱ्याला संत किळवा करत नाहीत. ते मरू दे, त्याचं काय घेणं देणं नाही आम्हाला.